हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। तर सकाळचे 6:30 वाजून गेलेत, 6:45 वाजलेत। म्हणजे मी 6:30ला उठले होते आणि जस्ट उठल्यानंतर आपण लगेच मोबाईलमध्ये बोटं घालत बसतो। तर तसंच 10 मिनटं मोबाईल बघितल्यानंतर आता मी लागले कामाला। तर माझं रुटीन कसं असतं, लहान मुलांना बघून त्या दोघांचं स्कूल वगैरे कसं मॅनेज सगळं करते, टिफिन ऑल ओव्हर सगळं, तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर उठायचं म्हणजे 6:30ला असं नक्की नसतं, जेव्हा जाग येईल जसं उठू वाटल तसं उठते। पण आता टिफिन आणि या दोघांचं वेगळं टिफिन, यांचा वेगळा टिफिन, सगळं माझे नाश्ता वेगळा, त्यामुळं लय गडबड होते करायची। त्यामुळं मग मी आता थोडंसं लवकरच उठते। तर आज उठलेले 6:30ला, त्याच्यानंतर थोडंसं इकडं तिकडं केल्यानंतर मोबाईलमध्ये वगैरे बघितल्यानंतर आता लागले 6:45 वाजलेत आणि लागले कामाला। तर रात्रीची जी भांडी असतात ना, मी अशीच ठेवलेली असतात। मला भरपूर कंटाळा येतो त्या जाळीमध्ये ठेवायचा आणि मांडायचा पण कंटाळा येतो, त्यामुळे मी अशीच किचनवर धुवून ठेवते आणि मग सकाळपर्यंत बरोबर निथळून जातात ती। आणि सकाळी उठल्या उठल्या मग पहिली ती मांडून घ्यायची आणि मग बाकीच्या कामाला लागायचं। तर आज झोप पण झाली नव्हती माझी आणि केस बीस बघा सगळे विस्कडलेले तसेच आहेत, जसे आहेत तसेच। तर भांडी सगळी मांडून घ्यायची, नंतर मग लागायचं रुटीनला। तर आमच्या घरी मला नाही वाटत कोण एवढं करत असेल, एवढं आमच्या घरी करावं लागतं। नाश्ता वेगळा, टिफिन वेगळा, त्याच्यानंतर सगळं ह्या मुलांना टिफिन वेगळा, त्यांना कुठली भाजी नाही आवडली तर त्यांना दुसरी भाजी किंवा दुसरं काहीतरी असं करून द्यावं लागतं। जर इथे अंडी बघा काळे पिशवी ठेवली, तर तिथं अंडी काढून ठेवलेत ऑलरेडी, कारण दररोजची अंडी मला शिजवावीच लागतात। ही आराध्या आणि आदिराज पण खातात, ह्यांना पण लागतात, तर त्या तिघांसाठी ठेवावीच लागतात। तर माझी झोपच जात नव्हती, त्याच्यामुळं मी आता जरा तोंड धुते आणि कारण डोळे खूप असं रुतत होते, दुखत होते, त्याच्यामुळं म्हटलं तोंड थोडंसं धुवावं म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि मग कामाला लागावं। तर पहिलं पाणी भरायला घेतलं, कारण पाणी 7ला तर जातं आता आणि दुपारच्या नंतर येतं, कारण आता पाणी कमी केले, सोडत नाहीत त्याच्यामुळं। तर पहिली कळशी भरून ठेवली पाण्याची आणि मला पाणी पण प्यायचं असतं उठल्या उठल्या, त्याच्यामुळं तांब्यामध्ये ठेवलं पाणी। त्याच्यानंतर जी भाजी बनवायची ती काढली, कारण आज कारलं बनवणार होते। त्याच्यानंतर जे सॅलडला ह्यांच्या टिफिनला सॅलड द्यावं लागतं मला, तर सॅलडचं सगळं काढून ठेवलं, म्हणजे गाजर टोमॅटो काय आहे घरात ते अवेलेबल आहे ते सगळं काढून ठेवलं। ते पण सॅलड पण ह्यांना द्यावं लागतं, सगळं व्यवस्थित करून ठेवलं। आता लागले कारल्याची भाजी बनवायला। तर नाश्ता पण वेगळा बनवायला लागतो, कधी कधी दूध वगैरे पितात हे, पण करावा लागतो नाश्ता, जे उपीट म्हणा, रवा म्हणा, तिखट शेवया, कधी पोहे, असं काय नाही काय सँडविच, असं काय नाही काय दररोज वेगवेगळं करावंच लागतं नाश्त्याला। कारण चपाती भाजी हे टिफिनला नेतात, त्यामुळे म्हणतात घरी नको खायला, तेच घरी पण खायचं, तेच टिफिनला पण खायचं, त्याच्यामुळं नको म्हणतात। मग नाश्त्याला वेगळंच करावं लागतं काय नाही काय मला। तर आता कारल्याची भाजी मी कशी बनवते, कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा आमच्या घरी होते, कारण भयंकर आवडते आम्हाला आणि मी एकदम साध्या पद्धतीने बनवते। मी शॉर्ट व्हिडिओला पण त्याची रेसिपी टाकली, तुम्ही नक्की बघा, लय मस्त होते आणि अजिबात कडू आणि कारल्याची भाजी आहे असं वाटतच नाही, लय भारी होते। तर नक्की तुम्ही बघा आणि ट्राय पण करा। तर इथं घेतली पहिली भाजीची तयारी करायला, म्हणजेच कारल्याची। म्हणलं कारलं कसं वेळ लागतो कटिंग करून, त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवावं लागतं, त्याच्यामुळे ते आधी करायला घेतलं। इथं चवळी मी काल भिजत घातलेली, तर थोडीशी कालवण रात्री केलेलं आणि थोडीशी राहिलेली, ती म्हणलं मुलांना मीठ टाकून शिजवून टिफिनला नेतील म्हणून शिजवून ठेवली, पण त्यांनी काय नेलीच नाही, फक्त शिजवून तशीच राहिली। त्याच्यानंतर कांदा कटिंग केला आपल्या कारल्यासाठी, तर ते झाल्यानंतर लगेच अंडी शिजायला ठेवली, एका साईडला सगळी कारल्याची तयारी करून घेतली। तर बघा इथं लाईट गेली, त्याच्यामुळे असं दिसतंय। तर लाईटचा पण लयच प्रॉब्लेम व्हायला लागला, सारखीच लाईट जाते, तर लाईट गेली। त्याच्यानंतर चवळी शिजवून झाली, लगेच अंडी ठेवली, दूध तापवायचं असतं, ऑप्शन असतं मुलांना, जर दूध नाही पिलं तर मग म्हटलं पोहे खातील, कारण पोहे नाश्त्याला करणार होते मी, तर आराध्या पोहे खात नाही, त्यामुळं तिच्यासाठी दुधाचा ऑप्शन होता। तर जे काय खाईल ते, कारण त्यांची लय नाटकं असतात, त्याच्यामुळं मग जे असेल ते म्हणजे ठेवावं लागतं अवेलेबल, म्हणजे बिस्किट तरी घरात ठेवावं लागतं, काय नाही खाल्लं तर बिस्किट खातात असं। तर कांदा वगैरे कट करून घेतला, कारल्याची तयारी केली, तोपर्यंत लाईट काय आली नव्हती। इथे कुकर काढला, कारण कुकरमध्ये अंडी शिजाय म्हटलं घालावी, म्हणजे पटकन होतील शिजून। तर फ्रीजमध्ये जे अंडी ठेवलेली असतात आपण, ती अगोदर अर्धा तास अगोदर काढून ठेवायची, नाहीतर
फ्रीजमधली अंडी शिजवायला ठेवली का त्याचं टरफलच व्यवस्थित निघत नाही आणि अंड्याची सगळी पूर्ण वाट लागते. त्याच्यामुळं मग थंड जे असतात अंडी ती काढून ठेवायची अर्धा तास आधी आणि पूर्ण ती झाली नॉर्मल टेम्परेचरला आली त्याच्यानंतरच मग शिजायला ठेवते. आणि थोडंसं मीठ पण मी टाकते, कारण मीठ पण टाकायचं थोडंसं अंडी शिजताना, त्याच्यामुळे ते टरफल वगैरे जास्त हे होत नाहीत. तरी ते मी फुटलं का अंडं कोणतं बघत होते. जे अंडं थोडं जरी फुटलेलं असेल त्याची पार वाट लागते, त्याच्या आतलं सगळं बाहेर निघतं. हा पण प्रॉब्लेम आहे. आणि दुकानदार काय आपल्याला नीट बघून देत नाहीत अंडी. जे घेतात 1 डझन मागितली की 1 डझन घेतात, त्या ट्रेमधली देतात. मग त्याच्यात बरीचशी अंडी थोडीशी चीर वगैरे गेलेली पण असतात, ती नीट बघावी लागतात. नाहीतर परत तो एक ताप असतो. 4 अंडी शिजाय घातली आणि त्याच्यातली 2 तर तशी होऊन जातात, मग कोण खात पण नाही. हा एक प्रॉब्लेम असतो. तर इकडं लावली कुकरला अंडी शिजाय, इकडं कारलं भाजते मी. तर बघा कारल्याची भाजी झाली, त्याच्यानंतर अंडी पण शिजली. चवळी होती ती पण शिजवून ठेवली. त्याच्यानंतर दूध वगैरे तापवलं. एवढं करत तोपर्यंत 8:30 वाजले. तर ते करत करत मग मी टाईम मिळेल तसं 2 चपात्या लाटून घेतलेल्या आणि नंतर गॅस खाली घेतला. तर गॅस खालीच घेते आता मी, कारण चपात्या लाटायला खूप वेळ लागतो वरती आणि पाय दुखून येतात. त्याच्यामुळे खाली घेतला आहे गॅस. आता करते चपात्या. तर आधी ज्या लाटलेल्या होत्या 2 त्या भाजल्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या लाटत लाटत नेल्या. त्याच्यानंतर लगेच लक्षात आलं की आराध्याला 8:30 वाजता मी आराध्याला उठवते, 8:30 पावणे 9ला. लगेच तिच्यासाठी एका गॅसवर पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि तोपर्यंत इकडं चपात्या सगळ्या करून घेतल्या. तर बघा, तर टाईम कसा जातो ना कळतच नाही, एवढा पटपट जातो. लगेच 8:30 पावणे 9 वाजले. पण ह्या दोघांना उठवलं, त्यांना ब्रश वगैरे दिला, त्याच्यानंतर आंघोळ घातली, कारण दोघांना पण आंघोळ घालावी लागते मला. त्यांना काय व्यवस्थित त्यांच्या हाताने येत नाही करायला. तर त्यांना इकडं आंघोळ घातली होती, आराध्याची झाली होती, बाबूला मी घातली होती आणि त्याचं तो करत होता नंतर लास्टला. तर इकडे मी सोलत होते अंडी आणि पोहे पण लगेच भिजत घातलेले. मी म्हटलं नाश्त्यासाठी पोहे बनवायचे होते. कांदा वगैरे, इथं मिरची वगैरे दिसतोय तुम्हाला कट करून घेतलेलं. तर कढई गरम होतोपर्यंत लगेच इकडं अंडी पण लगेच सोलून घेतली. तर जे त्यांना खाऊ वाटेल ते खातात, नाहीतर मग ट्युशनवरनं आल्यानंतर मग आराध्या तर काही खात नाही, जेवत वगैरे नाही. त्याच्यामुळे मग 1-2 अंडी खाल्ली गेली तरी काही वाटत नाही. त्यामुळे मग अंडी पण मी शिजवते ह्या दोघांना पण त्यांच्याबरोबरच. तर अंडी सगळी सोलून घेतली की लगेच मी पोहे बनवून घेतले, कारण यांचा पण टाईम होतो. त्या दोघांची आंघोळ झाली की लगेच हे आंघोळ करतात आणि लगेच त्यांना नाश्ता वगैरे रेडी लागतो, जरासुद्धा लेट लागत नाही. मग ते उठल्यानंतर त्यांचं लगेच करायला घ्यायचं, टिफिन भरायचं आहे, ह्या दोघांना ट्युशनला सोडायचं. एवढं गडबड होती ना. 9:30ला जातात ही दोघं पण ट्युशनला, 9:15 9:30ला जातात जसं उरकल तसं. तर त्या दोघांना कपडे वगैरे घालायची, कपडे तर घालतात ती दोघं, फक्त शर्ट वगैरे नाही आला घालतात तर घालते मी, तशी घालतात. आराध्या तिचे ती केस विंचरते, बाबू पण विंचरतो, कधी कधी मी विचारते त्याचे. त्याच्यानंतर त्यांची बॅग चेक करायची व्यवस्थित आहे का नाही सगळं. ट्युशनचं जे बुक्स वगैरे द्यायच्यात ते द्यायचं. त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता द्यायचा, मेन पॉईंट नाश्ता असतो. तर त्यांना खायला घालायचा नाश्ता, कारण त्यांची लय नाटकं, आवडीचा असेल तरच खातात, नाही तर मग नाटक करतात. तर अगोदर मी आराध्याला दूध दिलेलं, बोर्नव्हिटा टाकून दूध दिलेलं, तर आज तिनं पिलं नव्हतं. म्हटली मला वास येतोय, तर मग मी तसंच ठेवलं. नंतर जबरदस्ती तिला मी पोहे चारले, कारण म्हटलं उपाशीच जाईल तशी, आणि स्कूलवरनं आल्यानंतर पण गडबडी होती त्यामुळे ती जेवत नाही. त्यामुळं मग मी काय केलं, तिला जबरदस्ती पोहे चारले आणि तिला कांद्याचं आवडत नाही मेन पॉईंट, तरी तिने रडत रडत 2-4 घास खाल्ले आणि नंतरच ट्युशनला तिला पाठवलं. तर आधीचं काय नसतं, आधीला त्यानं पोहे आवडतात, त्यानं खाल्ले होते. तर त्याची आंघोळ नंतर त्याची झाल्यानंतर बघा, त्याला इथे मी अंग पुसून कपडे वगैरे घालायची तयारी करते. आणि तो म्हणत होता व्हिडिओमध्ये मला घेऊ नको, मी कपडे नाहीत घातलेली, असं त्याचं चाललेलं. तर सकाळची एवढी गडबड असते ना की काय बोलायचंच नाही. म्हणजे एक झालं की एक चालूच असतं, एक झालं की एक चालूच असतं. अक्षरशः मी आंघोळ पण नाही करत, कारण खूप घाम वगैरे येतो त्याच्यामुळं ना. नंतरच आंघोळ करते. ह्या दोघांना ट्युशनला सोडायचं, त्याच्यानंतर ह्यांना नाश्ता वगैरे द्यायचं. मग त्यांचा नाश्ता वगैरे होतोपर्यंत माझी आंघोळ इकडं होऊन जाते. पाणी गरम करून ठेवतो ऑलरेडी मी. तर त्यात आदिराजला कपडे वगैरे घातली. आराध्यानं बघा तिचं तिनं केस वगैरे विंचारते आणि मग त्यांना नाश्ता द्यायचा त्या दोघांना. तर खाल्ला तर खाल्ला, नाही तर आपल्याला चारावं लागतो. तर इथे आता करते मी पोहे. तर सांगितल्याप्रमाणे आराध्या काही खात नव्हती, त्याच्यामुळे तिला जबरदस्ती चारलं पोहे करून. आणि नंतर त्या दोघांना ट्युशनला सोडलं. तर 9:15 9:30ला तर ट्युशनला जातात ती दोघं. तिथून आले की लगेच मी यांचा टिफिन भरते. टिफिन भरायचा व्यवस्थित, सॅलड वगैरे त्यांना द्यावं लागतं. मग टिफिन व्यवस्थित त्यांचा भरायचा, सगळं पॅक करून ठेवायचं त्यांचं. तर त्यांची लगेच आंघोळ होऊन आली की तर लगेच म्हणजे पाण्याचा तांब्या, जे नाश्ता वगैरे काय असेल ते त्यांचं सगळं द्यायचं त्यांना व्यवस्थित. आणि लगेच मग मी आंघोळीला जाते.
मग 10पर्यंत माझी आंघोळ होती, म्हणजे 10 वाजता आंघोळ झाली की मग मला नाश्ता करायला भेटतो. तोपर्यंत अक्षरशः मला एकसुद्धा काही म्हणजे काहीच खाता येत नाही किंवा काही करता पण येत नाही. एवढी गडबड होते सकाळची, कारण एवढं सगळी पदाडी करायला लागते. ती पदाडी म्हणजे दुसरं काही नाश्त्याला खाऊ पण वाटत नाही, आम्हाला पण नाही त्यांना पण नाही. त्यामुळं असं नाश्त्याचा एक वेगळाच हे करावा लागतो. काय नाही काय दररोजचा नाश्ता वेगळा करावाच लागतो, चपाती भाजी सोडून. तर ते एक असतो, त्याच्यामुळे खूप ताप होतो. त्याच्यात अंडी असतात, त्याच्यात आणखी वेगवेगळं काय असतं. आणि त्याच्यामध्ये कधी कधी नाही दोघं लय ताप देतात. कधी कधी आधी ऐकतो तर आराध्य ऐकत नाही, कधी आराध्य ऐकते तर आधी ऐकत नाही. असा दोघांचा ताप असतो. कोण नाही कोणाचा एक एक दिवशी काहीतरी चालूच असतं. एवढा वैताग देतात त्यांच्या मागं, अक्षरशः 100 वेळा ओरडावं लागतं. तेव्हा ते कुठं ब्रश कर म्हणायला लागतं, तेव्हा ते ब्रश करतात. असं चालूच असतं. त्यात एनर्जी सगळी गेलेली असते. मला भूक तर एवढी लागलेली असती ना, पण आंघोळ वगैरे केल्याशिवाय मी नाश्ता नाही करत. आणि 10 वाजल्याशिवाय मला नाश्ता काय करायलाच भेटत नाही, असं पण असतं. आणि बोलणारे बोलतात दिवसभर काय मोकळीच पोरं शाळेत गेल्यावर, पण किती घरात काम असतं ते आपल्यालाच माहिती. सकाळी एवढ्या उठायला लागतं ते कोण कुणाला सांगतं का? बरोबर एवढी आपण धावपळ करतो. आणि देवपूजा झाली बघा, झाडू मारून झालाय फक्त. आणि आता आराध्याने सांगितलं आज टिफिनला बेसनची पोळी दे. तर बघा किती करावं लागतं. तर ती खात नाही कधी, पण दुसऱ्यांचं बघून म्हणले आज दे, बघू देते. कांदा वगैरे नाही टाकला, तिला कांदा नाही आवडत. तर 11 वाजायचं त्या ह्यांना आणायला जायचं त्या दोघांना. तर ती यायच्या आधी टिफिन तिचा रेडी करावा लागतो, कारण ती आल्यावर परत बॅग भरायचं, तिचं आवरायचं. ह्यालाच अर्धा तास लागतो. आणि 11:15ला तर व्हॅन येते, मग तिला जेवायला वगैरे द्यायचं. तिचं उरकसर 11:15 वाजतातच. मग त्याच्यामुळं ती यायच्या अगोदरच तिचा टिफिन ओके करावा लागतो. सगळं जे काय द्यायचंय ते सगळं नीट करावं लागतं. आता तिला घेऊन येते, पोळी तर झाली बेसनची. तर आराध्याला घेऊन आलं की लगेच मग तिला जेवायला द्यायचं. तिचं जे टाइम टेबल असेल ते व्यवस्थित बुक्स भरायचे. त्याच्यानंतर तिचं उरकायचं, तिच्या वेणी वगैरे घालायचे. ती कपडे वगैरे घालते, पावडर वगैरे लावते, फक्त वेणी फक्त मला घालावी लागते. मग तिचा टिफिन बॉटल सगळं व्यवस्थित करून द्यायचं. 11:15पर्यंत तिचं होतं. मग 11:15ला व्हॅन येते, तिला सोडायचं. तिला सोडल्यानंतर मग घरी आल्यानंतर इथं आधीचं मला फोटो चिकटवायचा होता बुकमध्ये, तर ते मी काम केलं. म्हणजे त्याचं पण मी क्लिअर करते. टिफिन बॉटल सगळं भरून बॅग वगैरे भरून ठेवते आणि नंतर कामाला लागते. मग नंतर जर लादी पुसायची राहिली असेल तर लादी पुसते. त्याच्यानंतर कपडे आणि जे किचन क्लीनचं काम असतं ते, किचनवर सगळा राडा पडलेला असतो अक्षरशः. म्हणजे यांचा टिफिन हे ते वेगवेगळं सगळं प्रत्येकाचं. त्याची भांडी एवढी सारी, खूप सारं बेसिंग भरतं भांड्यानं, एवढे भांडे असतात. कारण एवढे पदार्थ करायची म्हटल्यानंतर भांडी पण तेवढेच वाढतात. मग सगळं किचन ओके करायचं, भांडी सगळी व्यवस्थित घासायची, कपडे धुवायची. फक्त काम माझं राहतं ते कपडे सुकत घालायचं राहतं. मग आदिराजला सोडून आल्यानंतर मग मी कपडे सुकत घालते आणि जेवण करते. हे माझं रुटीन डेलीचं आहे. तर आधीला सोडून आले 2 वाजता. बघा आता बापरे 2:45 वाजलेत आणि अजून मी जेवलेली नाही, कारण थोडासा प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळं माझा एवढा वेळ गेला. त्याच्यानंतर कचरा वगैरे टाकायला, कारण गाडी सकाळी आली पण काही आवाज तर आलेला पण गाडी काही भेटली नाही. आत्ता कचरा वगैरे टाकून आले, भाजी वगैरे घेतली. तर 2:45 वाजलेत. आता जेवते आणि असंच माझं रुटीन असतं दररोजचं. आता जेवलं की परत मग एडिटिंग करायचं, ब्लॉग अपलोड करायचं, हे काम असतं. तर कधीतरी झोपायला मिळतं, नाही तर नाही मिळत. तर चला, आजचा एवढा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.